59चा स्क्वेअर या ठिकाणी आपण 59ला 50 प्लस 9चा स्क्वेअर म्हणजेच 50 स्क्वेअर इंटू 2 इंटू 50 इंटू 9 प्लस 9 स्क्वेअर अशा पद्धतीने आपण हे फॉर्म्युला सहित करीत आहोत। परंतु या ठिकाणी बघा हा एक परत फॉर्म्युला आहे आणि या पद्धतीने आपण करणार आहोत। तर 5 5 जा 25 आणि 9 9 जा 81 आणि त्याच्यानंतर ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे। 5 9 जा 45 आणि 45 2 जा 90। तर ते 90 आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत। या ठिकाणी आला 1, या ठिकाणी आला 8, 9 आणि 5 14 कॅरी 1 3 म्हणजेच आन्सर आलं 3481। या फॉर्म्युलानेही हेच आन्सर आलं, पण यालाही आपल्याला वेळ लागतो, यालाही वेळ लागतो आहे। पण मग याच्यामध्ये ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला बघा आता ए बी इंटू ए बी म्हणजे 59 इंटू 59 म्हणजेच आपण काय करणार बघा, एचा स्क्वेअर म्हणजेच काय 5चा स्क्वेअर ऑब्लिक काय करणार 2 इंटू ए म्हणजे 5 इंटू 9 म्हणजे बी म्हणजेच 9 आणि लास्टला येणार बीचा स्क्वेअर म्हणजे 9चा स्क्वेअर। तर बघा अगदी इझी आहे। 25 2 5 जा 10 आणि 10 5 जा 90 आणि 9चा स्क्वेअर 81। तर 81मध्ये आपल्याला 1 ठेवायचा आहे। 8 कॅरी म्हणजे 98 आले, म्हणजेच 98चा 8 ठेवणार, परत 9 कॅरी 25 ॲड 9 म्हणजेच आपण 9 ॲड 5 14 कॅरी 1 3 आन्सर आलेला आहे 3481। अशा पद्धतीने आपण कुठल्याही पद्धतीने आपण स्क्वेअर 2 डिजिट स्क्वेअर आपण सॉल्व करू शकतो। तर या ठिकाणी आपल्याला कोणतीही मेथड अप्लाय करता येते, पण या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला डायरेक्टली आपण 5 म्हणजे ए आणि 9 म्हणजे बी, मग 5 स्क्वेअर 2 इंटू 5 इंटू 9 इंटू प्लस 9 स्क्वेअर म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करायचं आहे।